चला नमस्कार, विघ्नार्थ अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण बघतोय भागाकार हा प्रकरण आपला चालू आहे आणि त्या भागाकार प्रकरणामध्ये प्रकार आपला चौथा नंबर चालू आहे। याच्या अगोदर आपण भागाकार या चॅप्टरवरती 3 प्रकार बघितले आपण, पहिला प्रकार, दुसरा आणि तिसरा। आता आज बघूया आपण चौथा प्रकार। आणि चौथा प्रकारमध्ये बघा, चौथा प्रकारमध्ये एक्झाम्पल पहिला असेल आणि प्रश्न कुठे आले मित्रांनो 2023 मध्ये। आणि हे सिरीज मित्रांनो PYQ ची सिरीज चालू आहे। याच्यामध्ये सर्व बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत आपण सर्व पोलीस भरतीसाठी लागणारे मटेरियल सर्व इथे आपण घेतोय। आता बघा काय आहे एक्झाम्पल पहिला बघा, याच्यामध्ये आपल्याला काय म्हटलं आहे। आता बघा, एका संख्येला 13 ने जर भागले असता भागाकार किती येतो सर? 203 येतो। तर ती संख्या कोणती आपल्याला विचारलं आहे। आता काय करायचं आहे, एक संख्या आहे, एक संख्या ती आपल्याला काढायची आहे। त्या संख्येला जर आपण 13 ने भागलं तर उत्तर किती येतं सर, किंवा भागाकार किती येतं सर? 203 असा या गणिताचा अर्थ आहे असा। मग हा गणित एवढा गणित आहे, फक्त आपण ते अंकामध्ये लिहून टाकलं। हा अंकामध्ये कसं लिहायचं हे प्रकार 2 मध्ये हे कसं सॉल्व्ह करायचं तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं आहे। जर तुम्ही भाग पहिला बघितला नसेल तर भाग पहिला बघून घ्या, म्हणजे ही कोर कन्सेप्ट तुम्हाला समजून जाईल। आता बघा याच्यामध्ये काय आहे, ही संख्या आपल्याला काढायची आहे, ही भागीला आहे। तर हा बरोबरचं चिन्ह आहे ना, बरोबर चिन्ह क्रॉस करताना हा भागाकारचा तिकडे जाऊन काय होतं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे। आता परत इथे एकदा सांगतो बघा, इथे जर वजा असेल आणि बरोबरचं चिन्ह क्रॉस होते तर तिकडे अधिक होतं, इकडे जर अधिक असेल आणि बरोबर तिकडे क्रॉस करताना वजा होतं, इकडे गुणाकार असेल तर तिकडे सर भागाकार होतं, आणि इकडे जर भागाकार असेल तर तिकडे सर गुणाकार होतं। मग आता इकडे बघा, हा 13 जातोय, हा बरोबर चिन्ह क्रॉस करतोय, म्हणजे तिकडे जाऊन काय होईल सर? इकडे भागाकार आहे तर तिकडे जाऊन काय होईल? बघा इकडे भागाकार आहे तर तिकडे जाऊन काय होईल सर? गुणाकार होईल। मग तेच आहे। आता बघा मग काय होईल, 203 गुणिला 13 बरोबर, याला आता यांचा गुणाकार करा, तुमचं उत्तर येऊन जाईल। जर तुमची आडवी मांडणीमध्ये तुम्हाला येत असेल तर आडव्या मांडणीमध्ये का डायरेक्ट करा, 13 39 9 हातच्याला 3 आणि 13 0 13, म्हणजे हातच्या 3 आहे तर ते 3 लिहिणार। आता 13 दुनी 26, 26 26 म्हणजे 2639। आणि जर तुम्हाला हे असं जमत नसेल 2639 आहे का कुठं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे। आणि जर तुम्हाला हे आडवी मांडणीमध्ये जमत नसेल तर मग काय करायचं आहे, 203 करा, याला उभी मांडणीत करा 13 आणि या गणिताला सॉल्व्ह करा, तुमचं उत्तर हे 2639। जोपर्यंत तुमची चांगली प्रॅक्टिस होत नाही, आडव्या मांडणीचं उभ्या मांडणीमध्ये करा आणि त्या गणिताला सॉल्व्ह करा। गणितामध्ये काहीच नाही, फक्त गणित व्यवस्थित फक्त कन्सेप्ट समजून घ्या। गणिताची एकदा तुम्हाला मित्रांनो कन्सेप्ट समजली की गणित काही अवघड नाही। तुम्हाला कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। चला नेक्स्ट उदाहरण बघू। आता हा प्रश्न बघा काय आहे, एका संख्येला 12 ने भागले असता भागाकार किती येतो? तर 6 येतो सर। आणि बाकी किती उरते? तर बाकी सर 3 उरते। तर ती संख्या कोणती? आपल्याला ती संख्या काढायची आहे। आता बघा याच्यामध्ये कन्सेप्ट काय आहे, एका संख्येला समजा सपोज ही संख्या आहे, याला भागायचं आहे। कशाने भागतोय सर? तर आपण 12 ने भागतोय। भागाकार किती येतोय सर? तर भागाकार सर 6 येतोय। आणि उरते किती सर बाकी? तर उरते सर 3। आणि हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो सांगली पोलीस भरती 2018 मध्ये। आणि हे काय कन्सेप्ट आहे, आता याला भागाकार, या संख्येला काय म्हणतात, या संख्येला काय म्हणतात, भागाकाराच्या पहिल्या लेक्चरमध्येच जो पहिला व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये मी सर्व तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की ही संख्या काय म्हणतात, या संख्येला काय म्हणतात, या संख्येला काय आणि या संख्येला काय म्हणतात। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर ती कन्सेप्ट पहिले क्लिअर करून घ्या, मग ही कन्सेप्ट तुम्हाला एकदम क्लिअर होऊन जाईल। मग आता काय करायचं आहे, आता जर आपल्याला ही संख्या काढायची आहे, 3 अंक दिले आपल्याला, 3 संख्या दिल्या आहेत ना, मग ही काढणं सोबत मग काय करायचं, यांचा सरळ गुणाकार करायचा। 12 सकम सर 72, हे 3 आहे ना, 3 बाकी, तर 3 बाकी त्याच्यामध्ये अधिक करायचे, 2 आणि 3 5 सर 87 7, म्हणजे तुमचं उत्तर काय असेल मग 75, ऑप्शन क्रमांक 3। तर या प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व्ह करू शकता। गणितमध्ये फक्त कन्सेप्ट काय आहे हे व्यवस्थित समजून घ्या, एकदा समजलं म्हणजे तुम्ही या गणिताला असंही मांडणी करू शकता, 12 गुणिला 6 अधिक 3, 12 सकम 72, 72 आणि 3 75। तर या प्रकारे या गणिताला सॉल्व्ह करायचं। बेसिक कन्सेप्ट ही आहे। या गणितामध्ये काय आहे, ही कन्सेप्ट तुम्हाला समजली, ही मांडणी तुम्हाला आली
गणिताचं उत्तर। गणितामध्ये मित्रांनो सर्वात महत्त्वाचा भाग आहे ती म्हणजे मांडणी। एकदा तुम्हाला मांडणी जमली की सर्व गणित क्लिअर होतात। आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला परत परत सांगतो मित्रांनो, गणितामध्ये तुम्ही जेवढं जास्त सराव करसाल तेवढं सराव चांगला करा। आणि ही PYQची सिरीज आहे, ही PYQची सिरीज आहे। या सिरीजमध्ये मी तुम्हाला बेसिकपासून बेरीजपासून ते ॲडव्हान्सपर्यंत सर्व टॉपिक क्लिअर करतोय। तर तुम्ही फक्त काय करा, ते व्हिडिओ फक्त मी जे व्हिडिओ अपलोड करतोय ते व्हिडिओ फक्त व्यवस्थित सिक्वेन्सनुसार बघा। तुम्हाला समजेल की ही जी सिरीज चालू आहे या सिरीजमध्ये काहीतरी क्वालिटी आहे। याच्यामध्ये प्रत्येक एक्झाम्पल कुठं ना कुठं परीक्षेमध्ये आलेला आहे, तोच एक्झाम्पल मी तुम्हाला एक्सप्लेनेशन करून देतोय। तर ही एक युनिक सिरीज आहे। या सिरीजमध्ये तुम्ही जर व्यवस्थित फॉलोअप केलं तर याच्यामध्ये तुम्हाला खूप फायदा होतो, हे आगामी परीक्षेत तुम्हाला कळेल। याची व्यवस्थित नोट्स बनवा, व्हिडिओ बघा आणि कंटेंट बघा। कंटेंटमध्ये जर तुम्हाला क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। चला नेक्स्ट उदाहरण बघू। हा प्रश्न बघा, प्रश्न काय आहे, अमरावती पोलीस भरती 2023 आलेला हा प्रश्न आहे। आता प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, एका संख्येला 32ने भागले असता भागाकार किती येतो सर? तर भागाकार येतो 75 आणि बाकी किती उरते सर? तर बाकी 28। तर ती संख्या कोणती आहे ज्या संख्येला आपण 32ने भागतोय? मग काय करायचं आहे, हे आहे आपण कशाने भागतोय सर? तर आपण 32ने भागतोय। भागाकार किती येतो सर? तर भागाकार येतो सर 75 आणि बाकी किती उरते सर? तर बाकी 28। आणि ही संख्या आपल्याला शोधायची आहे, ही संख्या आपल्याला काढायची आहे। फक्त ही मांडणी तुम्हाला जमली, तुम्हाला मी सर्व सांगितलं होतं पहिल्या लेक्चरमध्येच की ही संख्या म्हणजे काय सर? तर ही संख्या आहे सर भाजक। ही संख्या काय आहे सर? तर ही संख्या आहे सर भाज्य। ही संख्या काय आहे सर? तर ही संख्या आहे सर बाकी। आणि ही संख्या काय आहे सर? तर ही संख्या आहे भागाकार। हे सर्व कोर कन्सेप्ट मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला भागले म्हणजे हे भाजक आहे, भागाकार म्हणजे हे 75 आले, बाकी म्हणजे हे बाकी। म्हणजे तुम्हाला जर ही कन्सेप्ट तुमची क्लिअर असेल तर तुम्हाला हे सर्व गोष्टी मांडणं सोपं जातं। मग आता काय करायचं आहे, फक्त यांचा गुणाकार करायचा आहे 75 आणि 32चा आणि अधिक त्याच्यामध्ये 28 टाकायचे। म्हणजे तुमचं असं असेल ना 75 गुणिला 32 अधिक 28, याला फक्त सॉल्व करा, तुमचं उत्तर येऊन जातं। आता सर प्रॉब्लेम असा आहे की 75 गुणिला 32 मग 32चा पाडा आमचा पाठ नाही। आता 75 गुणिला हे 32 आहे, हा गुणाकार मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्येच गुणाकाराच्या पहिल्या भागमध्येच हे गुणाकार कसं सॉल्व करायचं आहे 5 सेकंदामध्ये हे तुम्हाला मी सांगितलं। आता काय करायचं आहे, 2 पंच 10, 10शी किती 0, हाच्याला किती 1, 2 साठी 14, 14ने किती सर? तर 15। हे 15 कुठंच लिहायचे नाही, हे 15 ठेवायचे हाच्याला। 3 पाची 15, हे 15मध्ये 15 टाका, किती होतात सर? 30, 30शी काय असेल सर? 0, हाच्याला किती सर? तर 3, 3 7 21, 21 आणि 3 सर 24, म्हणजे 2400 आलं तुमचं उत्तर। कशाचं? 75 गुणिला 32चं। मग याच्यामध्ये हे 28 अजून टाकायचे ना आपल्याला, मग याच्यात तुम्ही 28 ॲड करा, मग काय असेल 8, 2, 4 आणि 2, म्हणजे तुमचं उत्तर फायनल उत्तर काय आलं सर? 2428 आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर 2428 ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता। फक्त गणितामध्ये व्यवस्थित कन्सेप्ट समजून घ्या। मी तुम्हाला परत सांगतोय प्रत्येक प्रकारामध्ये कन्सेप्ट आहे, प्रत्येक कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या। प्रत्येक असं नका समजू की मला पहिला प्रकार येतो, दुसरा प्रकार, तिसरा प्रकार, मी डायरेक्ट 5व्या प्रकारपासून बघतोय। मग तुम्हाला ही बेसिक कन्सेप्ट समजत नाही आणि मग तुम्हाला तो विषय कळत नाही आणि मग असं म्हणता की गणित मला अवघड जातं। गणितसाठी तुम्ही बेसिकपासून व्यवस्थित बघा, ही सिरीज व्यवस्थित तुम्ही बघा। या सिरीजचा तुम्हाला आगामी परीक्षेत 100% म्हणजे 100% फायदा होणार म्हणजे होणारच आहे। हे उदाहरण मित्रांनो डायरेक्ट 23 मध्ये आलेले आहेत ना, आणि असे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारतात आणि असा भागाकार तुम्हाला येणं अपेक्षित आहे। फक्त तुम्हाला भागाकार येणं अपेक्षित नाही, कारण आत्तापर्यंत 10वी पर्यंत तुम्ही विषय शिकला आहात, पण जरी तरी तुम्हाला तुम्हाला हे भागाकार येणं गरजेचं आहे, कारण आता तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात। आता कॉलेजची परीक्षा नाही आहे, ही याच्यात स्पर्धा आहे आणि कमी वेळेत तुम्ही किती जास्तीत जास्त चांगले तुमचे मार्क आणता, चांगलं उत्तरापर्यंत पोहोचता, हे तुम्हाला येणं गरजेचं आहे। ठीक आहे, चल
हा एक्झाम्पल बघा, प्रश्न कुठं आला आहे, नाशिक पोलीस भरती 2023मध्ये. आणि म्हणूनच मित्रांनो तुम्हाला म्हणतो की या सिरीजचा तुम्हाला फायदा खूप होणार. आता बघा, भाजक किती आहे 6, भागाकार किती आहे 9, बाकी किती आहे 5, आणि भाज्य किती, भाज्य संख्या कोणती आता मला सांगा. आता तुम्हाला मित्रांनो जर तुम्ही पहिला लेक्चर बघितला नसेल भागाकाराचा, भाजक म्हणजे काय त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं आहे, भाज्य म्हणजे काय तुम्हाला सांगितलं आहे, भागाकार म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं आहे, आणि बाकी किती हे तुम्हाला सर्व मी सांगितलं आहे काय आहे. आता ही असते समजा सपोज ही संख्या आहे, याच्यात 4 अंक असतात, इथे एक अंक असतो, इथे एक अंक असतो, इथे एक अंक असतो, आणि एक इथे अंक असतो. ह्या 4ही याला नाव असतं. ते नाव काय असतं सर, मी तुम्हाला सांगितलं आहे, याला नाव असतं सर भागाकार. हे मी तुम्हाला बेसिक लेक्चरमध्ये सांगितलं मित्रांनो. ही संख्या काय असतं सर, तर ही संख्या असते सर भाज्य. आणि ही संख्या काय असते सर, तर ही संख्या असते सर भाजक. आणि ही संख्या इथली काय असते सर, तर ही असते सर बाकी. हे मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे. आता या गणितामध्ये ज्यांना हे भाज्य म्हणजे काय, भाजक म्हणजे काय, बाकी म्हणजे काय, भागाकार म्हणजे काय हे माहीत नाही, हा विद्यार्थी काय गणित सॉल्व करणार आहे. आणि प्रश्न कुठं आला आहे, नाशिक 2023मध्ये. आता जर तुम्हाला अशी गणित तुम्हाला फक्त तुम्हाला भागाकार ज्यांना सर मला भागाकार येतो, भागाकार व्हिडिओ बघायची गरज नाही, मग सांगा बरं याचं उत्तर. मग विद्यार्थी काय, मग त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला सांगतो की ह्या सिरीजमधला प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक प्रकार आणि प्रत्येक उदाहरण तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. जर तुम्ही एक एक व्हिडिओ आणि एक एक उदाहरण जर व्यवस्थित बघितलं तर मी म्हणतो आगामी परीक्षेत तुम्हाला गणितामध्ये 25 पैकी तुम्हाला 23+ मार्क हमखास येणार म्हणजे येणार आहे. ठीक आहे, चल आता बघा, आता हे तुम्हाला समजलंय. आता आपल्याला काय भेटलं, भाजक किती आहे सर 6, मी इथे सर 6 भाजक ठेवलं. ठीक आहे, आता मला काय भागाकार 9, मी इथे 9 ठेवलं सर. आता काय बाकी 5 इथे, हे 5 सर मी ठेवलं. आता भाज्य, आता 1 2 3 संख्या मला दिल्या, चौथी आपल्याला काढायची आहे. काय अवघड आहे, मग आता मी काय करणार सर, सरळ यांचा दोघांचा करणार काय, तर यांचा गुणाकार करणार आणि 5 त्याच्यामध्ये ॲड करणार. म्हणजे सर मी असं करणार 6 × 9 + 5, 6 × 9 = 54 आणि 5 सर किती, तर 54 आणि 5 सर 59. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल सर मित्रांनो, तुमचं उत्तर असेल 59. काहीच अवघड नाही, फक्त ही कोर कन्सेप्ट तुम्हाला माहिती होती. कन्सेप्ट ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी हा गणित काही नाही, आणि ज्यांना कन्सेप्टच माहिती नाही मग त्यांच्यासाठी गणित म्हणजे गणितच आहे. आता तुम्हाला काय 9 आणि 6चा पाडा येत नाही का, येतो ना, 9 × 54 त्याच्यात 5 टाका, 59 आलं उत्तर. आणि उत्तर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 59. अशा प्रकारे या गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता. पण गणितासाठी कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. कन्सेप्ट तुम्हाला समजण्याचा गणित काही अवघड विषय नाही, गणितासारखा सोपा विषय नाही. आणि गणितासारखा पैकीच्या पैकी देऊन जाणारा मार्क म्हणजे विषय म्हणजे कोणता असेल तर तो विषय आहे गणित. ज्या विद्यार्थ्यांचं गणित आणि बुद्धिमत्ता चांगला आहे त्या विद्यार्थ्यांचं रिझल्ट येणं कन्फर्म आहे. ठीक आहे, चल तर या आपल्या विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला फ्रीमध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि पोलीस भरतीसाठी लागणारा पूर्ण GKचं मटेरियल सर्व इथे फ्रीमध्ये मी अवेलेबल करून देणार आहे. आणि हे सर्व लाईव्ह लेक्चर आहेत, आता जस्ट अपलोड केलेले लेक्चर आहेत. आत्ता मी रेकॉर्ड करतो आहे आणि तुम्हाला डायरेक्टली अपलोड करतो आहे. हे काय रेकॉर्डिंग नाही आहे की मागे 2-4 वर्ष झालेत रेकॉर्ड केलेले आहेत, असे नाही आहे. हे सर्व आत्ता अपलोड करतो आहे आणि आत्ता तुम्हाला लेटेस्टमध्ये टाकतो आहे. सर ठीक आहे, हे जर तुम्हाला समजत नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चल नेक्स्ट उदाहरण बघू.